भद्रसुतमणि श्रवणेन्द्रावरेश्वरीयो भद्रकाले वीर्यादेवा भद्रमसीमाचरिणाः शोभालचतुर्भुजानः यपरि विद्यालये विद्यालये वायुज प्रति निर्मलेला नमे शैव विमतस्व नरायते देवं शशिवर्णं चतुर्भुजा सततं ध्यायेतो सर्वविघ्नो पशान्तये आदिव्यास विद्याल पूजितो यज्ञालये चन्द्रवंशदेवा यावन्देव नन्ददेव लक्ष्मीपति देवा यावते 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 जाम्पा जातमदिति जनिवर्तम्मा यो यान्ते राजयचो यान्ते देवी यान्ते आभाशान्ते रोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्ति विश्वेदेवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा शान्तिरेवि ततो यदा समीयसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुर्याभ्यभयं नः
SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आवाज मनोभावनांचा यांच्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज महाशिवरात्र आणिक गाव चॅरिटी ट्रस्ट श्री काळेश्वर उत्सव मंडळ येथे महाशिवरात्री निमित्ताने 90व्या वर्षी येथे उत्सव संपन्न होत आहे। आज या ठिकाणी जगेश जनार्दन म्हात्रे हे मान्यवर या मंडळाविषयी माहिती देत आहेत। श्री काळेश्वर महादेव मंदिर हे खूप पुरातन असे मंदिर आहे आणि जागृत असे ठिकाण आहे। म्हणजे असे हे अनेक गावात वसलेले श्री काळेश्वराचे स्वयंभू असे मंदिर 1937ला स्थापना झाली त्यांची आणि त्यानंतर दरवर्षी महाशिवरात्र खूप मोठ्या उत्साहाने साजरा होते। अनेक भाविक येतात, आपले मनोकामना सांगतात आणि त्या पूर्ण होतात। कोणी भाविक इथून कधी निराश होऊन जात नाही। अशा या स्वयंभू श्री काळेश्वराचे हे असे मोठे मंदिर आहे। अनेक गावात उंच अशा ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे आणि खूप जण रोज दर सोमवारी शनिवारी असे दर्शनाला येत असतात। आज शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 महाशिवरात्री निमित्ताने सुद्धा खूप मोठा उत्सव साजरा होत आहे। आत्ताच अभिषेकला सुरुवात झाली आहे आणि हा अभिषेक सकाळी 4 वाजेपर्यंत सुरू आहे। त्यानंतर भाविकांना दर्शन पूर्ण दिवस व रात्री 12 वाजेपर्यंत चालू असेल। खूप लांबून म्हणजे बाहेरून लोक येतात दर्शनाला आणि चांगल्या उत्साहाने आपलं दर्शन घेतात। आपल्यासमोर जगेश जनार्दन म्हात्रे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। श्री काळेश्वर महादेव मंदिर हे अनेकगाव येथील छोट्याशा गावात येथील शेंबूर मुंबई येथे छोट्याशा गावात वसलेले स्वयंभू असे प्राचीनकालीन शिवमंदिर आहे। या शिवलिंगाला श्री काळेश्वर महादेव असे नाव प्रचिती आहे। जागृत असे हे शंकराचे स्थान या ठिकाणी आहे। अनेक गावातील उंच अशा प्रेक्षणीय ठिकाणी श्री काळेश्वर महादेवाचे मंदिर वसलेले आहे। अनेक भागातील भाविक या दिवशी दर्शनासाठी येतात। 12 गावातील एकमेव स्वयंभू असे श्री काळेश्वराचे हे मंदिर आहे। सर्वांना या श्री स्वयंभू श्री काळेश्वराचे प्रचिती आलेली आहे। ज्या कोणी भाविकांनी आपले नवस इथे बोलले असतील त्यांचे पूर्ण झालेले आहे। अशा या श्री काळेश्वराचे हे मंदिर शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 या दिवशी सुद्धा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला या श्री स्वयंभू श्री काळेश्वर महादेव मंदिराची सेवा करायला मिळते। हर हर महादेव। हर महादेव। आज महाशिवरात्री निमित्ताने आणिक गाव चॅरिटी ट्रस्ट यांच्या वतीने श्री काळेश्वर उत्सव मंडळाचे तर्फे 90व्या वर्षी महाशिवरात्री उत्सव येथे साजरा होत आहे। आपल्यासमोर श्रीयुत गणेश दामोदर पाटील हे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। मी गणेश दामोदर पाटील, मी या गावातला रहिवासी। या गावाबद्दल म्हणजे या देवलाबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे, कारण मला जेवढं माहिती आहे की स्वयंभू आहे आणि माझी 3री पिढी आणि माझी मुलं ही 4थी पिढी। याच्या अगोदरपासून हा उत्सव मोठा साजराने होत आहे आणि होत राहील। आशेने येतात आणि हा
महादेव म्हणजे देव हा कधीच कोणाला निराश करत नाही. त्यांची मनोकामना हा देव पूर्ण करतो आणि करत राहील. बस मला एवढंच बोलायचं आहे. धन्यवाद.